मित्रांनो, सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. सगळ्यांना तर पहिलं शुभ सकाळ. तर मित्रांनो, आता वाजलेत 9 वाजत आलेत ना. आपण निघालो, खूप उशीर झाला बरं का आज. आणि आज उशिरा जायचं होतं, म्हणजे कसं उशीर मुद्दाम नाही केला, पण झाला आहे का नाही. तर निघालो आहे आता. मम्मीचं पण आवरलं आणि शिवांश पण पलीकडे, दोघं सगळे तिकडे. आणि माझी आंघोळ वगैरे झाली मित्रांनो, देवपूजा केली. बघा सूर्यदेव, ऊन मस्त पैकी पडलंय. बघा पाणी डबल आलंय मित्रांनो. आता त्या बघा, आता निघतं तिकडं बघा, पाणी चालू आहे, तुम्हाला दाखवतो. हा बघा, इथं पाणी आळं भरलंय, इकडं पाणी चाललंय. आता आळं भरून आहे का नाही, इकडं लावावं लागन, वर्षाला सांगावं लागन. गाडी वगैरे बाहेर घेतली मित्रांनो, आहे का नाही. म्हटलं मग लवकर गाडी बाहेर घेतली, मग आपल्याला निघायला. बघू आता मम्मीचं काय पिशवी वगैरे घ्यायची काय ना. अजून लाईटही चालू आहे व घरातला. हा बघा, लाईट आत्ता बंद केला आहे, दोन्ही पण आता चालूच होते. तर मित्रांनो, कसं आहे, आता आवरलं आहे, आता फक्त निघायचं आहे आपल्याला. तर चला मग निघू आपण. आता हा मागं लागला ना, त्याला चक्कर मारावं लागेल आणि नंतर मग तो तर खूपच त्रास देईल. तर चला जाऊ मग. मित्रांनो, आता आम्ही घरून निघालो आहे का नाही. गावाच्या खाली आलो, आमच्या देवालीच्या खाली, पाटाच्या खाली. टाकडीचं शिवण अजून लागलं नाही बरं का. हे बघा, इथं कांद्याचं आणि इथं झेंडूचं फुलं दाखवून किती मस्त दिसते आहे का नाही. वाज देखील परत गाडी गेली. आज नाही वाटलं तरी उशीर झाला बरं का निघायला. कारण की सकाळी ना काम म्हणजे कसं शिवायचे ना उरकूच देत नाही. त्याला बघायचं आणि काम करणं सोपं नाही आहे का नाही. स्वयंपाक बघा, जिथं गहू निघून गेलाय तर सर्वे सुरायले, म्हणजे वाटलेला गहू असतो ना हार्वेस्टरमधून, सर्व म्हणतात त्याला. अगं ते याचायला निघत येत आहे का नाही घराच्या बाहेर. आणि मग असं घराच्या वर जर निघाले दुपारपर्यंत येतील डबल घरी कोणाच्या अगोदर. तर मग इकडे मग घरी पाणी वगैरे भरून असलं पाणीचं चालू असलं तर भरून घेऊ आपण. मित्रांनो, आता संध्याकाळ झाली मित्रांनो, कारण आज जास्त तो उशीर झाला बरं का. कारण की मम्मी पण पाठीमागे गेली होती दिवसभर मित्रांनो. थोडं काम होतं इथलंच, काम वगैरे करत, त्याच्यामुळे दिवस कसा निघून गेला कळलं नाही. आणि मग जेवण वगैरे केलं मित्रांनो इथं, नाही का नाही, थोडाफार आराम केला. आणि आज मित्रांनो 10वीचा शेवटचा पेपर असल्यामुळे कसे काही पालक वर्ग आपल्या मुलांना घ्यायला पण येत होते ना, आहे की नाही. आणि बरेच 10वीचे मुलं गेले बरं का आज घरी त्यांच्या. कसं आता इथून पुढं तर त्यांचा जीवनाचा आपला काय म्हणते ते प्रवास सुरू होईल, आहे की नाही. आता हे शेवटचं त्यांचं हे होतं, जीवनाचा आनंद घ्यायचा आहे की नाही, लहानपणीचा. तर हे झालं, आता इथून पुढं त्यांच्या जीवनाची खरी सुरुवात होईल. तर बघू आता. मम्मी तर तिकडून निघाली, 5 मिनिटात येईल. ती आली का मग निघू मित्रांनो घरी. कारण की घरी पण चांगलं वर्षाला थंडी तापण ते आलंय वाटतं. आणि रात्री तिला गोळ्या वगैरे दिल्या होत्या, पण काय फरक नाही पडला. आता इथून जाऊन तिला दवाखान्यात वगैरे न्यावं लागेल. पाणी चालू होतं मित्रांनो, त्याच्यामुळं पाणी गार पाणी भरून घेतलं, आहे की नाही. कसं आता उन्हाचं गार पाणी चालू आहे बघा, भरलंय बरंच मी पाणी. आणि माठ वगैरे भरू. आता मम्मी काय म्हणते काय बघू. आणि कूलरमध्ये टाकायला तर कूलरमध्ये भरपूर पाणी दिसते, तेव्हा ती पाणी लेवल ही ही आहे ना, ही पाणी लेवल आहे बरं का मित्रांनो. दिसली तुम्हाला निळं निळं, ते पाणी लेवल आहे, भरपूर पाणी आहे. आता मम्मी आली ना तर निघू. आता आली असेल बरं का, पाठी मागून निघाली म्हटलं. अजून काय दिसेना बरं का, येत असेल बहुतेक. बघा, हे झाडून घेतलं, खालचं नाही झाडलं. इकडं बघा किती घाण झाली, एवढं झाडून घेतलं मित्रांनो. यायला एवढं एवढं झाडायचं म्हणलं तरी कमराचा असा फार दुखत आहे आहे का नाही मित्रांनो. तर मित्रांनो आहे ना, मी आजचा ब्लॉग मग इथेच संपवतो. कारण की आपल्याला घरी जाऊन देखील वर्षाला दवाखान्यात न्यावं लागेल. कारण की ती जर आजारी पडली ना, शिवाय सारखं घरं आजारी पडू शकते. त्याच्यामुळे ते पहिलं तिला दवाखान्यात न्यावं लागेल. तर आजचा ब्लॉग व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा मित्रांनो. व आपला व्हिडिओ कोणच्या सिटीतून बघताय व तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगत जा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व सर्वांना शुभरात्र व गुड नाईट.